तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे काही प्रश्नपत्रिकेमधले महत्त्वपूर्ण प्रश्न आणि जे काही सोपे असतील ते नाही, पण जे अवघड असतील किंवा जे काही महत्त्वपूर्ण असतील असे प्रश्न आणि इतर काही प्रश्नांचा एक छोटासा व्हिडिओ म्हणजे 180 प्रश्नांचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर आपण लगेच सुरुवात करूया. वन लाइनर प्रश्न आहेत, पटपट होऊन जाईल आणि तुमचा त्यामुळे सराव पण होईल आणि अभ्यास पण होईल. सुरुवात करूया लगेच. पहिला प्रश्न, पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन टिंबटिंब हे होते. शेतसारा. 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम टिंबटिंब हा होय. राणी व्हिक्टोरिया आणि भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. राणी व्हिक्टोरियाने काय केलं? भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. धर्म, वंश, जात किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहील, असं तिने एक जाहीरनामा काढला. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेशातील टिंबटिंब येथील अश्मयुगातील गृहात चित्र प्रसिद्ध आहे. बरोबर उत्तर आहे भीमबेटका. तिथे मध्य प्रदेशात भीमबेटका आहे. तर महाराष्ट्रामधील वारली व बिहारमधील मधुबनी आणि या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत. पुढचं, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कोणी सांगितले? तर कोणी सांगितलं? रॉजर बेकन यांनी सांगितले. लिओनार्डो द विन्सी याने टिंबटिंब या चित्रात एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे अप्रतिम चित्रण केले आहे. कोणाचे? तर मोनालिसाचं. कोपर्निकस, गॅलिलिओ, हॅले यासारख्या खगोलशास्त्रज्ञांच्या शोधामुळे टिंबटिंबबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. कशाबद्दल? तर ग्रहमालेबद्दल. वसईचा तह कोणात झाला? दुसरा बाजीराव व इंग्रज. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. यालाच वसईचा तह देखील म्हटले जाते. 1872 साली टिंबटिंब तह होऊन पहिले इंग्रज व मराठा युद्ध संपले. तर ते सालबाईचा तह होऊन. पुढचा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन यांनी 31 मार्च 1867 साली मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. हा प्रश्न म्हणजे तुम्हाला काय येतं की 4 ऑप्शनमध्ये एक ऑप्शन चुकीचं येतं आणि विचारलं जातं की कोणी केली नाही, असं पण विचारलं जाऊ शकतं. पुढचा पाहू. मुघलांच्या ताब्यातील टिंबटिंब हे एक मोठे व्यापारी केंद्र व बंदर होते. सुरत हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते. यामुळे शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. पुढचं, बंगालचा नवाब सिराजुद्दौला व इंग्रज यांच्यामध्ये 1757 मध्ये टिंबटिंब लढाई झाली. प्लासीची लढाई. भारतात इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये टिंबटिंबच्या लढाईनंतर घातला गेला. बक्सरच्या लढाईनंतर, जी झाली 1764ला. पुढचं, कोकणामध्ये इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? फोड सावंत यांनी कोकणामध्ये इंग्रजांविरुद्ध उठाव केला. तसेच उत्तर भारतामध्ये मंगल पांडेंनी, दिल्लीमध्ये बहादूर शाह जफर, कानपूरमध्ये नानासाहेब पेशवा आणि तात्या टोपे यांनी, लखनौमध्ये बेगम हजरत महल आणि झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी उठाव केले. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः टिंबटिंब होय. वैचारिक जागृती. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली. कारण धर्मगुरूंचे कर्मकांड स्त्रोतांमुळे. पुढचं, अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? तर महत्त्वाचं कारण होतं इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. पुढचं, पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही? म्हणजे बाकीचे जे आहेत ते फ्रेंच विचारवंत आणि एक फ्रेंच विचारवंत नाही. ऑप्शन पाहू. ए मॉन्टेस्क्यू व्हॉल्टेअर, बी मॅझिनी काहूर, सी रुसो मॉन्टेस्क्यू आणि डी व्हॉल्टेअर रुसो. तर हे जे आहे बी हे मॅझिनी काहूर हे फ्रेंच विचारवंत नाही आहे. बाकीचे सगळे फ्रेंच विचारवंत आहेत. आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण तेथील बराच भाग अज्ञात होता. पुढचं, गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरविण्यासाठी टिंबटिंब हा मार्ग अवलंबिला गेला. सार्वमत. कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे? या देशात राजकीय पक्षांवर बंदी आहे. जो मी हा प्रश्नसंच बनवला आहे त्यामध्ये आपल्या ज्या काही उरलेल्या प्रश्नपत्रिका होत्या 13, 14 आणि 21 त्यातले महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि इतरही प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आता.
जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संसाधनांमधील तिचा रास्त वाटते तिला प्राप्त वाटा असेल, इथे प्रिंट मिस्टेक झाली आहे, वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे टिंबटिंब होय. तर ते सामाजिक न्याय. राज्यसभेला टिंबटिंबचा अधिकार आहे. घटना दुरुस्तीचा. प्रिंट मिस्टेक होतात थोड्याफार, त्याबद्दल सॉरी. पुढचं, भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचा निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार आहे. सार्वभौम. सरकारी मदत मिळवणाऱ्या शाळांमध्ये कोणते धार्मिक शिक्षण दिले जात नाही. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही, तिथे काय असतं, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. तसंच शाळा महाविद्यालय प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा म्हणजे समानतेचा अधिकार. 2 महायुद्धांच्या दरम्यान टिंबटिंब वर्षाचा कालावधी होता. जे 2 महायुद्ध झाले त्यांच्यामध्ये किती वर्षाचा कालावधी होता, तर 20 वर्षाचा कालावधी होता. पहिले महायुद्ध हे 1914 ते 1918 साली झाले व दुसरे महायुद्ध हे 1939 ते 1945 मध्ये झाले. पुढचा प्रश्न पाहू. टिंबटिंब यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती. अभिनव भारत, अनुशीलन समिती, आर्य समाज आणि युगांतर. तर याचं कोणती नव्हती असं विचारलंय, ते आर्य समाज ही संघटना क्रांतिकारी संघटना नव्हती. पुढचं पाहू. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टिंबटिंब हे होते. वुड्रो विल्सन. पुढचं, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही टिंबटिंब हे होते. विनोबा भावे. आंदोलनाच्या सुरुवात केली होती. विनोबा भावेने काय केले होते, वैयक्तिक सत्याग्रहाच्या आंदोलनाला पहिल्यांदा सुरुवात केली होती. त्यांनी 17 ऑक्टोबर 1940 मध्ये त्यांनी सुरुवात केली होती. आणि दुसरे सत्याग्रही जे होते ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. राष्ट्रसंघाचे मुख्यालय टिंबटिंब येथे होते. न्यूयॉर्क. आंतरराष्ट्रीय न्यायालय टिंबटिंब येथे आहे. द हेग. शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना टिंबटिंब येथे आहे. जिनेव्हा येथे. आणि जिनेव्हामध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना देखील आहे. म्हणजे कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. पुढचा प्रश्न पाहू. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग टिंबटिंब येथे आहे. व्हिएतना येथे. अन्न व शेती संघटना टिंबटिंब येथे आहे. रोम येथे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत टिंबटिंब स्थायी सदस्य असतात. 6 स्थायी सदस्य होते. तसेच 24 ऑक्टोबर 1945 संयुक्त राष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी मिळून स्थापना केली आणि त्यांनी या करारावर सह्या केल्या. पुढचा प्रश्न पाहू. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना टिंबटिंब म्हटले जाते. सार्वभौम. उपराष्ट्रपती टिंबटिंब पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेचे. राज्यसभेवर घटक राज्याचे व केंद्रशासित प्रदेशाचे मिळून टिंबटिंब इतके प्रतिनिधी असतात. तर राज्यसभेवर किती प्रतिनिधी असतात, 238 प्रतिनिधी असतात. तर राष्ट्रपती कला, विज्ञान, साहित्य व समाजसेवा इत्यादी क्षेत्रामधून 12 तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक देखील त्यावर करतात. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही. तर उपमहापौर हा त्यांचा सहाय्यक अधिकारी नाही. महापौर व उपमहापौर हे शासकीय अधिकारी नाही, तर ते जनतेचे प्रतिनिधित्व करत असतात. पुढचं. निमलष्करी दलात टिंबटिंब दलाचा समावेश होतो. सीमा सुरक्षा दलाचा समावेश होतो. पुढचं. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. कलकत्ता. पुढचं. टिंबटिंब हे फिरते खंडपीठ आहे. पोर्ट ब्लेअर हे फिरते खंडपीठ आहे. भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो. राष्ट्रपतींना. राष्ट्रपतींना टिंबटिंबद्वारे पदच्युत केले जाऊ शकते. महाभियोगाद्वारे. पुढचा प्रश्न. अलिप्तवादी चळवळी पुढीलपैकी कोणाला समावेश नाही. कोणाचा समावेश नाहीये, तर कोणाचा समावेश नाही, तर मार्शल टिटो, गमाल अब्दुल नासेर, सुकार्नो, तर ट्रुमन. तर कोणाचा समावेश नाहीये, ट्रुमन यांचा समावेश नाहीये. अवकाशातील ताऱ्याच्या समूहाला टिंबटिंब म्हणतात. दीर्घिका. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला टिंबटिंब असे म्हणतात. आकाशगंगा.
अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीला टिंबटिंब म्हणतात. उधाणाची भरती. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्य संदर्भात काटकोन स्थितीत येतो. अशा वेळेत येणाऱ्या भरतीला टिंबटिंब म्हणतात. भांगाची भरती. अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात. अग्निबाणाचा. पुढचा प्रश्न. टिंबटिंब हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. भाकरा नांगल धरण. तसेच सतलज नदी पंजाब येथे आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, हरियाणा यांचा हा काय एक संयुक्त प्रकल्प आहे. भाकरा नांगल धरण हे कुठे आहे? सतलज नदीवर आहे आणि ते पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, हरियाणा यांचा काय आहे? संयुक्त प्रकल्प आहे. पुढचं पाहू. टिंबटिंबपासून ॲल्युमिनियम मिळविले जाते. बॉक्साईटपासून. आणि बॉक्साईट कुठे सापडते? तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि रायगड या ठिकाणी बॉक्साईट सापडते. टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँड सर्वात मोठे बेट आहे. तसेच सर्वात मोठा खंड आशिया आणि सर्वात लहान खंड हा ऑस्ट्रेलिया आहे. संशोधक हा कोणता प्रकारचा व्यवसाय आहे? चतुर्थक व्यवसाय. काथ टिंबटिंब या वृक्षापासून बनवितात. खैर वृक्षापासून. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर टिंबटिंब आहे. धुपगड. मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान टिंबटिंब प्रदेशात आहे. भारतात. टिंबटिंब हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे. मिलान. लिओनार्डो दा विन्सी हे संग्रहालय आहे. मिलान जे हे आहे ऐतिहासिक शहर आहे मिलान, तिथे लिओनार्डो दा विन्सी देखील संग्रहालय तिथे मिलान शहरामध्ये आहे. टिंबटिंब हे टायबर नदीच्या काठी वसलेले शहर आहे. रोम. टिंबटिंब या शहरास कालव्याचे शहर म्हणतात. व्हेनिस या शहराला. टिंबटिंब मोटार गाड्यांच्या उत्पादनासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. तुरीन. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात टिंबटिंब पर्वत आहे. अँडीज. भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. 7व्या क्रमांकाचा. अंदमान निकोबार बेटाची राजधानी टिंबटिंब आहे. पोर्ट ब्लेअर. आणि लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती. दादर नगर हवेलीची सिल्वासा. पुढचं. इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे. राजस्थानच्या. टिंबटिंब हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. ग्रँड ट्रॅक महामार्ग. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यामुळे काय होतं तर यामुळे वेळ व अंतर वाचते. गुरु शिखर हे टिंबटिंब पर्वतातील उंच शिखर आहे. अरवली पर्वत. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे. आंध्र प्रदेश. भारतीय पठारावरील टिंबटिंब पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा. मानारचे आखात टिंबटिंबच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. मोत्याच्या. तमिळनाडू. टिंबटिंब हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. पुलिकत. सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते? फॅथम. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश टिंबटिंब नावाने ओळखला जातो. प्रेयरी. टिंबटिंब हा जागृत ज्वालामुखी आहे. फुजियामा. टिंबटिंब हा सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी आहे. व्हेस्युव्हिनस. टिंबटिंब हा मृत ज्वालामुखी आहे. टांझानियातील किलिमांजारो. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला टिंबटिंब म्हणतात. समताप रेषा. नकाशावरील समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे टिंबटिंब रेषा होय. समोच्चता रेषा. विषुववृत्तीय वनात टिंबटिंब वृक्ष आढळतो. महोगनी. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वेळेस काय चुकून काही प्रश्न रिपीट पण होऊ शकतात माझ्याकडून, कारण घाईमध्ये बराचसा व्हिडिओ बनावा लागला, त्यामुळं थोडंफार मिस्टेक झाले तर त्याबद्दल सॉरी. पुढचा प्रश्न पाहू. वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. मॅगोलाइड. सर्व प्रकारच्या विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. मानव. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी टिंबटिंब हा एक देश आहे. नेपाळ. तर आता सार्क संघटनेमध्ये कोणते देश आहेत? तर भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान इत्यादी. पुढचं पाहू. लोह व पोलाद उद्योगधंदे टिंबटिंब जवळ स्थापन होतात. कोळसा उत्पादक प्रदेशांजवळ. आदिल शहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? शहाजी राजे यांना. चुकीची जोडी ओळखा. मुरुंबदेव राजगड
रायरी रायगड, भोरप्प्या प्रतापगड, रायरेश्वर रोहिडा. तर चुकीची जोडी कोणती आहे? रायरेश्वर रोहिडा. योग्य जोड्या जोबा, इथे डायरेक्ट मी त्यांच्या योग्य जोड्या जुळवून दिलेल्या आहे. तर इरॅस्मस काय होता? धर्मसुधारक होता. फर्निनंड मॅगेलन हा एक खलाशी होता. रॉजर बेकन हा एक विचारवंत होता आणि हॅले हे खगोलशास्त्रज्ञ होते. पुढचा प्रश्न पाहू. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत टिंबटिंब लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. कोणत्या लिपीतील? तर सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. योग्य जोड्या, तर डायरेक्ट मी जोड्याच जुळवून केल्या आहेत. रज्जुक हा याला काय म्हणायचे? जिल्ह्याचा अधिकारी. मौर्य काळामध्ये रज्जुक जो होता त्याला काय म्हणायचे? जिल्ह्याचा अधिकारी म्हणायचे. गोप याला तालुक्याचा अधिकारी म्हणायचे आणि ग्रामणी याला खेड्याचा प्रमुख असे म्हणत. पुढचं, अकबर बादशहाने निर्माण केलेले दीन-ई-लाही नवी व्यवस्था म्हणजे टिंबटिंब मानवतावाद, एकेश्वरवाद, विश्वबंधुत्व या तत्वावर होती. नायब वकील ए मुतलक हा किताब टिंबटिंब यांना मिळाला. महादजी शिंदे. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं? दुहेरी राज्यव्यवस्था. लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलगी झाले ते, तर मुलकी येते, सॉरी, मुलकी नोकरशाहीची निर्मिती. त्यानंतर लॉर्ड मेकाले तर राज्य खालसा धोरण. तर इथली जी चुकीची जोडी आहे ती लॉर्ड मेकाले आहे, जी राज्य खालसा धोरण नाही आहे. तर लॉर्ड मेकाले मी शेवट दिले आहे पहा इथे. ही जी लॉर्ड मेकाले आहे ही चुकीची जोडी आहे आपली सी. तर त्याचं बरोबर जे आहे लॉर्ड मेकालेचं काय? शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. म्हणजे इथली जी आपली चुकीची जोडी जी सांगितली आहे कोणती आहे? तर ती कोणती आहे? सॉरी, चुकीची जोडी जी आहे ती लॉर्ड मेकाले आहे. त्याची जो बरोबर जे आहे ते शिक्षणाचा झिरपता सिद्धांत आहे. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसचं मुलकी आहे, ते मुलकी नोकरशाहीची निर्मिती. लॉर्ड बेंटिंग सतीबंदीचा कायदा. लॉर्ड वेलस्लीने तैलाती फौजेचा कायदा केला. लॉर्ड डलहौसीने संस्थान खालसा धोरण होते. पुढचं पाहू. एशियाटिक सोसायटीची स्थापना टिंबटिंब शहरात झाली. कोलकाता येथे झाली. कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध टिंबटिंब यांनी लावला. होल्ड मॉन्टने यांनी लावला. पेट्रॉक बोकॅशिओ मॅकियाव्हेली हे टिंबटिंब देशाचे साहित्यिक आहेत, इटलीचे. खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा. आता मी हे कालानुक्रमे योग्य लावूनच तुमच्या पुढे उत्तर सादर केलेलं आहे. कमोडोर पेरीचे येडो येथे आक्रमण 1853ला. नागागावा करार 1854ला. मेईजी क्रांती ही 1868ला. जपानचे कोरिया व फार्मासा आपल्या अधिपत्याखाली आणले 1910 साली. काही थोड्याफार ज्या प्रिंट मिस्टेक झाल्या असतील तर त्याबद्दल सॉरी तुम्हाला, कारण काय पटपट बनवण्याच्या नादात काही वेळेस प्रिंट मिस्टेक ह्या होत राहतात. पुढचा प्रश्न पाहू. अलिप्तवादी चळवळ नेते. अलिप्तवादी चळवळीच्या नेत्यांना बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला गेला आहे. तर ते मी सगळे जे नेते आणि त्यांचे कुठले ते नेते आहेत ते देश पण टाकलेले आहेत. तर भारत पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लेव्हिया मार्शल टिटो, इजिप्त गमाल अब्दुल नासिर, इंडोनेशिया सुकार्ना, घाना क्वामे नखुमा, झिम्बाब्वे रॉबर्ट मुगाबे, केनिया जोमे केन्याटो हे सर्व अलिप्तवादी चळवळीचे नेते होते. पुढचं पाहू. व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी टिंबटिंब या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. कोणती? तर मांचू. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालक्रमाने लावा. दार कमिशन 17 जून 1947, अकोला करार 8 ऑगस्ट 1947, नागपूर करार 28 सप्टेंबर 1953, फाजल अली कमिशन 29 डिसेंबर 1953. पुढचा प्रश्न. सयाजीराव गायकवाड टिंबटिंबचे शासक होते. बडोद्याचे. PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार टिंबटिंब आहेत, वृत्तसंस्था आहेत. भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह टिंबटिंब येथे आहे, म्हैसूर येथे आहे. खालील जोड्यांपैकी कोणत्या जोड्या स्थानिक कारभाराची आपला सहभाग दर्शवितात?
तर बरोबर उत्तरच दिलेलं आहे मी ते पूर्ण. नागरिकांची सनद, नागरिकांचा अधिकार, माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग, प्रसार माध्यम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन, स्वयंसेवी संघटना, स्वावलंबनाची भावना. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण केलेली असावीत. किती वर्ष? 35 वर्ष. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचा उगम स्थान टिंबटिंब हे आहे संसद. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ टिंबटिंब हा आहे. राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड टिंबटिंब करतात. आमदार व सुरक्षा परिषद करते. महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे जनपृच्छा. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला टिंबटिंब म्हणतात. जिरायती शेती. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? कापेश्वर. तर ठाण्यामधले वज्रेश्वरी आहे, उन्हेवरमध्ये, रत्नागिरीमध्ये उन्हेवरमध्ये, आणि सुपनदेव हे जळगावमधले गरम पाण्याच्या झऱ्याचे ठिकाणी आहेत. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हरियाल म्हणजेच हिरवे कबूतर. भारतातील परतीचा मान्सून काय टिंबटिंब असतो, म्हणजे कधी त्याचं असतं? तर परतीच्या मान्सूनची तारीख काय असते? कोणत्या महिन्यामध्ये तो परतीचा मान्सून असतो? तो ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये असतो. मी तुम्हाला सांगितलं की प्रिंट मिस्टेक होणार आहे, कारण मी घाईघाईमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. 23 अक्षांश 30 अक्षांश ते 60 अक्षांश व 30 अक्षांश रेखावृत्ता दरम्यानच्या प्रदेशात टिंबटिंब पट्टा म्हणतात. समशीतोष्ण. केंद्र भागातील जास्त दाब करून सभोवतालच्या कमी दाबाच्या चक्राकार दिशेने वाहणारे वारे, वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हटलं जातं? तर प्रत्यावर्त असे म्हटले जाते. मी तुम्हाला जे काही मागे प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ केलेले आहेत ते एकदम डिटेल केले, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्गाला काय म्हणतात? तर लंबवर्तुळाकार असतो. तो मार्ग कसा असतो? लंबवर्तुळाकार असतो. मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनीला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात मलाक्काची सामुद्रधुनी म्हणतात. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे काय? जागतिकीकरण. इटलीची राजधानीचे शहर कोणते? रोम. नकाशावरील समुच्चता रेषा जवळजवळ आल्या जमिनीचा उतार टिंबटिंब असतो, तीव्र उतार असतो. ताडोबा व पेज व्याघ्र प्रकल्प टिंबटिंब आहेत, पूर्व महाराष्ट्रामध्ये आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? मध्य प्रदेश. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ कोण? क्लाउड-टॉलेमी हे होते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. टिंबटिंब बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. निकोबार. जगातील सर्वोच्च पर्वतरांग हिमालय. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश राजस्थान. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? ललितपूर येथे आढळतो. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर माउंट किलिमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे. आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर व्हिक्टोरिया हे सरोवर आहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ टिंबटिंब आहे, तर त्याचा अर्थ आहे लहान मुलगा. देवप्रयागजवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? तर देवप्रयागजवळ कोणत्या नदीला मिळते? अलकनंदा नदीला मिळते. पोर्टा रिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? तर कोणत्या महासागरातील आहे? तर अटलांटिक महासागरातील आहे. थोरियमचे मुख्य खनिज कोणते? मोनाझाईट हे थोरियमचे मुख्य खनिज आहे. गहू उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश कोणता? तर चीन. कोणत्या देशात महामार्गाला ऑटोरूट्स म्हणतात? तर कोणत्या देशात? फ्रान्समध्ये म्हणतात. भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण टिंबटिंब येथून सोडला, थुंबा येथून सोडला. पृथ्वीच्या अंतर्गत प्रामुख्याने टिंबटिंब व टिंबटिंब खनिजे आढळतात. निकेल व लोह. खालील पर्वतांपैकी गट पर्वत कोणता आहे?
युरोपातील फॉरेस्ट पर्वत हा काय एक गट पर्वत आहे. टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे. संगमरवर जो आहे तो चुन खडकापासून त्याचं रूपांतर होऊन त्याचं संगमरवर हा खडक तयार होतो. भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर. तुम्ही फिरून प्रश्न विचारला जात असतो कधी कधी. गुरु शिखरच्या आधी पण आपण एक प्रश्न पाहिला होता, नाही ते दुसरा प्रश्न. अशा प्रकारे फिरून प्रश्न विचारले जातात. भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान निकोबार द्वीपसमूहापैकी टिंबटिंब आहे. तर ते कोणतं आहे? बॅरन बेट आहे. अंदमानमधलं द्वीपसमूहांपैकी बॅरन बेट आहे. कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा जोग धबधबा. कोणता धबधबा आहे कर्नाटकातील शरावती नदीवर? जोग धबधबा. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर वुलर सरोवर. केरळ कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना टिंबटिंब म्हणतात. आता केरळ कर्नाटक या राज्यांमध्ये ज्यावेळेस मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसतात त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं कॉफी बहार सरी. तसंच पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसाच्या सरींना काय म्हटलं जातं? तर त्यांना म्हटलं जातं कालबैसाखी. पुढचा प्रश्न पाहू. कोकणातील मान्सून पूर्व पावसाला टिंबटिंब म्हणतात. तो कोकणातील मान्सून पूर्व पावसाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात आम्रसरी. महाराष्ट्र पठारावर मान्सून पूर्व पावसाला टिंबटिंब म्हणतात. आता महाराष्ट्रातल्या मान्सून पूर्व पावसाला काय म्हणतात? तर वळवाचा पाऊस म्हणतात. सॉरी. उडीसा राज्याच्या संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प हिराकूड प्रकल्प. भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक टिंबटिंब उत्पादनात आहे. रेशीम. भारतातील पहिले लोह पोलाद कारखाना टिंबटिंब राज्याच्या उलटी येथे आहे. पश्चिम बंगाल. शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे टिंबटिंब घटक आहेत. आर्थिक. व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या टिंबटिंब पर्सेंटेज इतकी आहे. तर काय 100% इतकी आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. मानव हा सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात काय असतो? केंद्रबिंदू असतो. पनामा कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असे म्हणतात. तर पॅसिफिक महासागराचे प्रवेशद्वार असे म्हणतात. जवळील भाग पृथ्वी टिंबटिंब जवळील भाग पृथ्वी थोडीशी फुगीर होते. तर विषुववृत्तावर जवळील भागामध्ये पृथ्वी काय होते? थोडीशी फुगीर होते. पृथ्वीपृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर टिंबटिंब आहे. तपांबर. पुढचा. आकाशात सर्वात जास्त तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे? तो शुक्र ग्रह आहे. युरोप व आफ्रिका या खंडांच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता आहे? तर तो कोणता समुद्र आहे? भूमध्य समुद्र आहे. अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा. तर मलाक्काची सामुद्रधुनी जी आहे ती अंदमान आणि जावा या 2 समुद्रांना जोडते. भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? तर ती आहे पाल्कची सामुद्रधुनी. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या. मी परत जोड्या जुळवूनच दिल्या आहेत. चरक हे कोणाच्या राजाच्या काळामध्ये होते? ते कनिष्क राजाच्या काळामध्ये होते. कालिदास हे प्रवरसेन राजाच्या काळातले आहेत, त्यांच्या राजदरबारामध्ये होते. जीवक हे बिंबसार राजाच्या दरबारामध्ये होते. पुढचा. अवंती, मावळ मध्य प्रदेश. अश्मक जसं अवंती हे मावळमध्ये मध्य प्रदेशमध्ये आहे, तसेच अश्मक हे महाराष्ट्रामध्ये पैठण येथे आहे. पुढचा प्रश्न. चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास आणि टिंबटिंबचे महत्त्व सांगितले. म्हणजे चैतन्य महाप्रभू, शंकरदेव आणि सूरदास यांनी टिंबटिंबचे महत्त्व सांगितले. तर त्यांनी कशाचे महत्त्व सांगितले? कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरेख पाहिजे होतं, ते सुरेख चालावा म्हणून जनता सुरेख
सुरेख चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वर दत्त नसून एक सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. तर तो कोणी मांडला आहे? रुसो यांनी मांडलेला आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिंबटिंब येथे पहिली देवदासी प्रथेच्या विरुद्धची परिषद भरवली. प्रथेच्या पाहिजे होतं, तर इथं प्रथेची झाले, त्या प्रथेच्या पाहिजे होतं इथे. प्रथेच्या विरुद्धची परिषद भरवली. तर ती कुठे भरवली होती? मुंबईमध्ये 1911 साली त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेच्या विरुद्धची परिषद मुंबई येथे भरवली होती 1911ला. अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? तर कोणामध्ये झाली? मुघल व निजामशाह यांच्यामध्ये झाली. पुढचा प्रश्न पाहू. जपानमधील उद्योग समूहांना टिंबटिंब म्हणतात. झैबेत्सू. माऊ माऊ चळवळ टिंबटिंब येथे झाली, केनिया येथे झाली. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? तर कोणत्या देशाने केलता याल्टा कराराचा भंग? रशिया देशाने केलता. विक्रमादेवचरित्र, मिताक्षर, पंप रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? तर ते चालुक्य घराण्याच्या काळात तयार झाले. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. कुणी सुरू केले? तर दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले. विजयभूमी, लाल बहादूर शास्त्री. विजयभूमी कोणाची आहे? तर ते लाल बहादूर शास्त्रींसाठी आहे तिथे, तर त्याला विजयभूमी म्हणतात. तर वीरभूमी जी आहे ती कोणाची आहे? तर ती राजीव गांधी यांच्यासाठी समर्पित आहे. गुजरातमधील विजय प्रत्यर्थ अकबराने टिंबटिंब याचे बांधकाम केले. विजय प्रत्यर्थ अकबराने कसले बांधकाम केले? तर बुलंद दरवाजेचे त्याने काय केले? बांधकाम केले. ज्यावेळेस त्याला गुजरातमध्ये विजय प्राप्त झाला त्यावेळेस अकबराने काय केले? बुलंद दरवाजाचे तिथे बांधकाम केले. अमेरिकेची मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी टिंबटिंब नमूद केले नव्हते. काय नमूद नव्हतं केलं? तर हक्क. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानात राज्यकर्त्यांनी काय नमूद नव्हतं केलं? तर हक्क नमूद केले नव्हते. पुढचा पाहू प्रश्न. बहुजन समाज पक्ष टिंबटिंब यांनी स्थापन केला, काशीराम यांनी स्थापन केला? हा आता शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला इतर देखील परीक्षेचा पूर्ण बाकीच्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा असेल आणि इतर आणखीन तुम्हाला जो पुस्तक जर वाचलं मिळाली तर भूगोल, इतिहासचे थोडेफार पुस्तकं जर तुम्ही वाचले तर ते तुमच्यासाठी अजून चांगले होईल. तर हा शेवटचा प्रश्न पाहू आणि आपण व्हिडिओ इथे संपू. भारतात संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये टिंबटिंबविषयी मार्गदर्शन आहे, परराष्ट्र धोरणाविषयी मार्गदर्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, मी केलेली मेहनत आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि इतरांबरोबर शेअर करा, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. तो दुसऱ्यांना देखील त्यामुळं काय होईल की कमी वेळामध्ये तुमचं बराचसा अभ्यास पूर्ण होईल. त्यामुळं इतरांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जर कुणी अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.